एमएसआरटीसी एनसीएमसी बस कार्ड बाबत ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एमएसआरटीसी कडून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतीचा लाभ अधिक सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी एनसीएमसी बस कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या कार्डमुळे प्रवासातील सवलत थेट पात्र व्यक्तींनाच मिळेल आणि आधार कार्डचा गैरवापर रोखण्यास मदत होईल. कार्ड काढण्यासाठी किती शुल्क आकारले जाते? एमएसआरटीसी प्रशासनाकडे कार्डसाठी निश्चित शुल्क ठरवले आहे. ज्यांच्याकडे आधीचे जुने कार्ड उपलब्ध आहे, अशा प्रवाशांना नवीन एनसीएमसी कार्डसाठी फक्त ₹149 शुल्क द्यावे लागेल. जे नागरिक प्रथमच नवीन नोंदणी करणार आहेत, त्यांच्यासाठी ₹199 शुल्क निश्चित करण्यात आले आहे. जर कोणतीही एजन्सी किंवा सेंटर यापेक्षा जास्त रक्कम मागत असेल, तर ते नियमबाह्य मानले जाईल. अशा प्रकारची तक्रार संबंधित विभागाकडे करता येऊ शकते. जास्त पैसे घेत असतील तर काय करावे? काही ठिकाणी नागरिकांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अशा वेळी एमएसआरटीसी च्याकडून सूचनेनुसार जादा घेतलेली रक्कम कार्डमध्ये रिचार्जच्या स्वरूपात जमा करून परत दिली जाणे अपेक्षित आहे. म्हणून कार्ड मिळाल्यानंतर कार्डमधील बॅलन्स किंवा रिचार्ज तपासणे आवश्यक आहे. जर रक्कम जमा नसल्यास संबंधित केंद्राशी संपर्क साधावा. कार्ड काढण्यासाठी अंतिम तारीख आहे का? या योजनेसाठी कोणतीही अंतिम तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. ज्येष्ठ नागरिकांनी घाईगडबड करण्याची गरज नाही. ज्या नागरिकांचे वय 65 वर्षे किंवा 75 वर्ष पूर्ण होईल, ते नागरिक त्यानंतर कधीही नोंदणी करून हे कार्ड काढू शकतात. म्हणजेच हे कार्ड आत्ताच काढणे बंधनकारक असे नाही. कार्ड का सुरू करण्यात आले? या ऑनलाईन प्रणालीची मुख्य उद्देश काय आहे? तर मुख्यतः सवलतीचा लाभ फक्त पात्र ज्येष्ठ नागरिकांनाच मिळावा, आधार कार्डचा गैरवापर टाळावा आणि प्रवास सवलतीची प्रक्रिया अधिक डिजिटल व पारदर्शक करणे हा आहे. नागरिकांसाठी महत्त्वाचा सल्ला: नोंदणी करताना अधिकृत शुल्काची माहिती आधी घ्या. पावती नक्की घ्या. कार्ड मिळाल्यानंतर रिचार्ज तपासा. अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. कोणतीही अंतिम मुदत नसल्याने शांतपणे आणि योग्य माहिती घेऊन प्रक्रिया पूर्ण करा. ही माहिती सर्व ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. म्हणून हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील रहिवाशांपर्यंत पोहोचला पाहिजे. जेणेकरून त्यांना पुढील अडचणी निर्माण होणार नाही. तर मित्रांनो, ही होती लय भारी माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.